नागपुरात शस्त्र तस्करीचा मोठा भांडाफोड करण्यात नागपूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे. उत्तर प्रदेशातून देशी बनावटीची पिस्तुले आणून त्यांची विक्री करण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणात शुभम जंगले, सागर चौधरी, श्रेयस यादव आणि वंश सिन्हा या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 2 देशी पिस्तुले, 4 मॅगझिन आणि तब्बल 34 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शिवशंभनगर परिसरातील सराईत गुन्हेगाराकडे शस्त्र असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली आणि तपासाची साखळी पुढे नेत संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला. मुख्य आरोपीने प्रत्येकी 35,000 रुपयांना पिस्तुले खरेदी करून नफ्यासाठी विक्रीचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. 4ही आरोपींविरुद्ध आर्म्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस ऍक्टान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आजची पत्रकार परिषद ही 2 मुख्य कारणासाठी आम्ही या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बोलवलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे की काल रात्री 19 तारखेला आमची घरफोडी पथक आणि त्यांचे अधिकारी ज्यावेळेस रात्र गस्तीवर होते त्यावेळेस आमचे पोलीस हवालदार प्रशांत गबणे जे आहेत त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की शुभम जंगेल नावाच्या आरोपीकडे वेपन आहे अशी माहिती मिळाल्यावरून आमच्या घरफोडी विरुद्ध पथकाचे API सुलपार आणि त्यांची टीम यांनी कळमना इथं राहणारा शुभम जंगेल याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली. चौकशी असं निष्पन्न झालं की त्याच्याकडे काही दिवसापूर्वी वेपन होतं आणि ते वेपन त्याचा मित्र सागर चौधरी यांनी त्याला दिलं होतं. ज्यावेळेस त्याच्या घराची झडती घेण्यात आली तिथे जंगेलच्या, त्यावेळेस तिथे 2 लाईव्ह राऊंड त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाले. तिथून मग आमची टीम पुढे सागर चौधरी याच्याकडे प्रोसीड झाली. सागर चौधरीने सांगितलं की वेपन होतं माझ्याकडे विक्रीसाठी, ते मला माझा मित्र श्रेयस यादव यांनी दिलं होतं, पण मी कालच ते वेपन श्रेयस यादव याला परत दिलेलं आहे. त्यावरून त्याच्याही घरची झडती घेऊन आमची टीम श्रेयस यादवकडे गेली. श्रेयस यादवने सांगितलं की आपण सांगितलेली बातमी खरी आहे. आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन, म्हणजे असं सहजासहजी नाही, आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन त्यांनी सांगितलं. आणि मग त्यावरून त्यांनी सांगितलं की माझा मित्र जो आहे वंश सिन्हा याच्याकडे मी ठेवण्यासाठी दिलेलं आहे. वंश सिन्हाच्या घरी ही आमची ज्यावेळेस टीम गेली त्यावेळेस तिथे 2 गावठी पिस्टल आणि लाईव्ह 32 राऊंड असे त्या ठिकाणी सापडले. म्हणजे एकूण मुद्देमाला जप्त केला तो जप्त मुद्देमालामध्ये 34 लाईव्ह राऊंड आहेत आणि 2 पिस्टल आहेत. 1 महिन्यापूर्वी याच्यामधला यादव जो आहे श्रेयस यादव हा जौनपूर जिल्ह्याला गेला होता, बदलापूर या ठिकाणी. तिथे त्याचे कोणी नातेवाईक आहेत आणि नातेवाईकाकडून त्यांनी ते वेपन खरेदी केलं होतं. वेपन खरेदी करून जास्त पैशांनी इथे विकावं हा त्याच्यामागचा त्यांचा उद्देश होता. कदाचित यापूर्वी अशा प्रकारचं वेपन खरेदी विक्री त्यांनी केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या आरोपींना आम्ही 4ही आरोपींना कस्टडीमध्ये घेतलेला आहे. आताच पोलीस रिमांड झालेला आहे आणि 7 दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी त्यांची मिळालेली आहे. फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक ते कोणाला देणार होते आणि बॅकवर्ड लिंकमध्ये कुठून प्रायमा फेसी आम्हाला समजलेलं आहे की UP मधून आलेलं आहे, पण UP मधून नेमकं कुठून आणलेलं आहे, ती साखळी आहे का किंवा एखादा कारखान्यातून डायरेक्ट त्यांचा अप्रोच आहे का, हे सगळ्या बाबी ह्या पुढील तपासाचा भाग आहे.